उपयोजन या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर करून पहा. ह्याच्यामध्ये आता आपल्याला दिलेलं आहे की तुमच्या घराचा आराखडा काढा. या आराखड्यामध्ये पुढील व्यवस्था कोणत्या कोणत्या दिशेला आहेत ते दाखवा. ह्याच्यामध्ये स्वयंपाकघराची व्यवस्था, नाणीघर, अंगण, बैठक व्यवस्था, निजण्याची व्यवस्था इत्यादी इत्यादी. आता आराखडा हा तयार झाल्यानंतर पुढच्या मुद्द्यांवरती चर्चा करायची. तर प्रत्येक गोष्टींची जागा ठरवून आपण घरात वावरतो, बरोबर आहे. स्वयंपाकघरात तर स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाक करतो. आपलं न्हाणीघर असेल तर आंघोळ आहे, अंगण आहे तर छान रांगोळी वगैरे तिथं काढू शकतो वगैरे वगैरे. त्याच्यानंतर या व्यवस्थांची जागा जर ठरलेलीच नसेल तर काय होईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू ही कुठं ठेवायची हे ठरवलेलं असतं. आणि हे जर ठरवून केलं नाही तर काय, तर घर अव्यवस्थित वाटतं, अगदी पूर्णपणे अस्ताव्यस्त असतं आणि घरात वावरताना आपल्याला अडचण येते. आता या व्यवस्थांची जागा बदलली तरी काही दिवस आपला गोंधळ उरतो आणि आपल्या घरातली उपलब्ध असलेली भूमी म्हणजे जागा या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो. पुढे जाऊया. आता एक कृती दिलेली आहे, तर ही वर्गात सर्वांनी मिळून करायची आहे. त्याच्यामध्ये व्यावसायिक, निवासी क्षेत्र आहे, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी योजन सर्व मुद्दे आहेत. आता वरील नावांचं काय करायचंय, फलक तयार करायचे आणि ते घेऊन विद्यार्थी वर्तुळ करून उभा राहतील असं करायचंय. आता खालील नावांच्या चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत आणि एका डब्यात ठेवायच्या. मग दुकान, बाग, त्याच्यानंतर आपले संपूर्ण बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचं मैदान, चित्रपटगृह, इस्पितळ, बस थांबा, त्याच्यानंतर बंदर, विमानतळ, जलतरण तलाव, त्याच्यानंतर बॅडमिंटन कोर्ट, राखीव वन. प्रत्येक विद्यार्थी एक चिठ्ठी उचलेल आणि त्या फलकावर दिलेल्या भूमी उपयोजनेच्या प्रकारानुसार फलक धरलेल्या संबंधित विद्यार्थ्याजवळ जाऊन उभा राहील. आणि मग ही सगळी कृती पूर्ण झाल्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करायची. तुम्ही विशिष्ट फलक निवडण्याचं कारण काय, तुम्ही निवडलेल्या भूमीचा वापर हा कोणत्या प्रकारे करणार आहात ते सांगा आणि आपल्या गरजा आणि भूमी योजनेचा सहसंबंध आला. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक स्पष्टीकरण. तर भूमी आता आपण जाऊया आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये. तर भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय आणि भूमीचं उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होतं. आणि जमिनीच्या वापरामध्ये कालांतराने जसा बदल होत असतो, जसजशी मानवांच्या गरजांमध्ये वाढ झाली तसा मानवांकडून भूमीचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी होत गेला आणि वाढतही गेला. मग खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केलं जातं आणि सुपीक सपाट जमिनीमध्ये शेती केली जाते इत्यादी इत्यादी, बरोबर. पुढे जाऊया. भूमी उपयोजनांचे प्रकार. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आता शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागामध्ये आढळतात आणि त्यांचा ग्रामीण वस्तींच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत आणि वनक्षेत्रालगत ह्या आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाण कामगारांची वस्ती आढळते, तर किनाऱ्यालगत अशा कोळी लोकांच्या वस्ती आढळतात. किनाऱ्यालगत समुद्र किनाऱ्याजवळ कोण राहतात, आपले कोळी बांधव, म्हणजे अशा रीती. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जमिनीची ही उपलब्धता जास्त आणि लोकसंख्या कमी असते आणि त्याच्यामुळं लोकसंख्या ही विरळ असते. आता ग्रामीण भागामध्ये निवासी क्षेत्र विस्तारानं कमी असतं आणि ग्रामीण भागातलं जमिनीच्या उपाय योजनेचं वर्गीकरण हे खालील प्रकारे करता येतं. त्याच्यामध्ये शेतजमीन येते,
पडीक जमीन येते, वन जमीन येते आणि आपली गायरान आणि म्हणजेच माळरान येते. तर शेत जमिनीमध्ये प्रत्यक्ष शेतीखाली असलेलं क्षेत्र हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचं असतं आणि जमिनीचा मालकी हक्क आणि शेतीचा प्रकार यानुसार त्या क्षेत्राचं वर्गीकरण आपल्याला असं करता येतं. आणि पडक्या जमिनीमध्ये शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते, त्याच्यामध्ये पिकं पिकत नाहीत. आता या जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगामामध्ये शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरतात आणि मग त्याला चालूपड असं म्हणतात. आता पुढचा बघूया वनजमीन. सीमांकित केलेलं वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपाययोजनांचा एक प्रकार आहे. आता यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी हे सगळं वनोत्पादन आपल्याला मिळतं आणि मग सदर वनक्षेत्रामध्ये प्रामुख्यानं मोठी झाडं, झुडपं, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. आता आपण बघूया गायरान म्हणजेच माळरान. गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते, ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन ही व्यक्तिगत अशा मालकीची असते. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत? घराच्या आराखड्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात? भूमी उपयोजन म्हणजे काय, ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय आणि ग्रामीण भागातल्या जमिनीच्या उपाययोजनांचं वर्गीकरण हे संक्षिप्त रूपानं लिहायचं आहे. चला तर पुढच्या विभागात आपण प्रवेश करूया आता आपल्या